नमस्कार मित्रांनो, मी काजल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आम्ही चाललो आहे एका प्राचीन सुंदर अशा मंदिराकडे, म्हणजेच यमाई देवी. यमाई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. तर आम्ही निघालो होतो कराडपासून ते औंधला. औंध आणि कराडचं डिस्टन्स 41 किलोमीटर अंतर आहे. तर जायला आम्हाला 1 तास लागणारच होता. जाताना सुंदर असं वातावरण होते आणि छान छान छोटे छोटे गावही बघायला मिळत. उंजवळ आल्यानंतरच आपल्याला हायवेनेच मस्त असे मंदिर लांबून सुद्धा बघायला मिळते. हिरवीगार झाडी आणि खूप सुंदर झालेलं असं 4 वाजताचं वातावरण खूपच मन प्रसन्न करणारे होते. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold. वरती जातानाच आपल्याला मोठी अशी भिंत लागते आणि आपल्याला असं वाटते की आपण अशा मोठ्या किल्ल्यावरच आलो की काय. आणि आम्ही जिथे टर्न घेतलाय इथे हा खूप सुंदर असा सनसेट पॉइंट आहे, जिथे आम्ही येताना थांबलो आणि फोटो व्हिडिओही काढले. मंदिराजवळ आल्यावर आम्हाला गर्दी दिसली आणि गाड्या तर बाहेरच उभ्या होत्या. काही बोले आम्हाला आता पार्किंग करायला जागा मिळते की नाही, पण तिथे ना 2 लेडीज आणि 1 जेंट्स असे तिथे पावती फाडत होते, ते म्हणजे पार्किंगची. तिथे गाडी थांबवली आणि आम्हाला त्यांनी पैसे सांगितले, 30 रुपये गाडीच्या पार्किंगचे पैसे द्या. आणि मग आम्ही पार्किंगसाठी आतमध्ये गेलो. तुम्हाला सांगते ना, मंदिर लांबूनच इतकं सुंदर दिसत होतं ना, आणि त्याचं कामही खूपच अप्रतिम असे दिसून येत होते. मी या मंदिराकडे पहिल्यांदाच आली होती. ऐकले होते खूप वेळा, पण मला माहितीच नाही की माझ्या घरापासून फक्त 1 तासाच्या अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या चारी बाजूला खूप सुंदर असे व्ह्यू पण बघायला मिळतो. वरती उंचाईवर असं मंदिर आहे, त्यामुळे खाली शेततळ, शेती, चारी बाजूला असलेले डोंगर, नदी सगळे आपल्याला सुंदर असा नजाराही बघायला मिळत होता. निसर्गाच्या कुशीत असलेलं हे सुंदर मंदिर किती वेळ त्या नजाऱ्याकडे बघावं असं झालं होतं. हे दोघेही आत गेले आणि मी बाहेरच थांबली होती. नंतर मीही मंदिराच्या आत गेली. आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला फुले आणि पेढे विक्री करणारे दिसतात आणि ते बघून माझ्या अगस्तीने हट्ट केला की मला आत्ताच पेढे पाहिजे. मुली तिकडनं आल्यानंतर पेढे घेऊया, पण त्याचा हट्ट काय ऐकेना. आतमध्ये गेलो गाभाऱ्यात आणि आतमध्ये गेल्यानंतर अगस्त्य काय ऐकतच नव्हता, म्हणून मी परत येऊन पेढे घेतले. तोपर्यंत तुम्हाला मंदिर मी दाखवते. मंदिराचा कलश तुम्ही बघू शकतात आणि सुंदर अशी कलाकृती साकारलेलं हे मंदिर आपल्याला प्राचीन बघायला मिळते. अनेक घराण्यांची कुलदेवता असलेल्या आदिशक्तीचे मूळपीठ आहे, जिथे देवीला शिव पार्वतीचे एकत्रित स्वरूप मानले जाते. तसेच रेणुका देवीचा अवतार म्हणूनही पूजले जाते. हे मंदिर जागृत स्थान असून पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. तसेच मंदिरातील तैलचित्रे आणि उंच दीपमाळ विशेष आहेत. स्वरूप शिव पार्वतीचे एकत्रित रूप, रेणुका देवीचा अवतार. महत्व, अनेक कुटुंबाची कुलदेवता, मूळपीठ आणि विशेष म्हणजे पौष पौर्णिमेला यात्रा, अवधसुराचा वध आणि पंत प्रतिनिधींनी चितारलेली तैलचित्रे, उंच दीपमाळ. कुणाचं काय कुणाचं काय त्याला बघा ना. जे पकडून आला लगेच प्रसाद पहिले पेढे घ्या, प्रसाद दे मला आणि मगच मी काय ते
मग मी दर्शन घेणार, नाही तर नाही. पहिलं प्रसाद पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि शेअरही करणार, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ मला टाकण्याचा उत्साही वाढेल आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकून प्राचीन मंदिरे, महाराष्ट्रातील जे जे मंदिरे आहेत तिथे जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि माझे डेली ब्लॉग, मिनी ब्लॉग सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. छान वाटतं. हो, मस्त व्ह्यू आहे इकडे पण. इथे नारळ ओटी व साडी चोळी मिळेल असं. किती जुने दरवाजे बघा ना, किती सुंदर आहे. अगस्त्या, अरे असं नको ना गायब हो. यमाई देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते आणि तुळजाभवानीची जय कर राजा. मोठी बहीण म्हणूनही ओळखली जाते. दोन्ही हातांनी कडोळ बंद भक्त कर. जोरात बोल अडचणी जय. दूर करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी येथे पूजा करतात. भोगी हा येथील एक महत्त्वाचा उत्सव आहे, म्हणजेच पौष पौर्णिमा, ज्यात पहाटे काकड आरती आणि महापूजा होते. गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील कमळावर बसलेली मूर्ती आहे. सभामंडपात पंतप्रतिनिधींनी काढलेली पौराणिक कथांची तैलचित्रे बघायला मिळतात. तसेच दीपमाळ ही राज्यातील सर्वात उंच दीपमाळांपैकी एक मानली जाते. औंधासुराच्या वधाची कथा या मंदिराशी जोडलेली आहे, म्हणून मंदिरासमोर औंधासुराचे मंदिरही आहे. तर हा खांब आहे, तिथे आपली इच्छा मागितली तर पूर्ण होते. खांब फिरवत फिरवत आपली इच्छा आपण मागू शकतो आणि आपली इच्छा इथे पूर्ण होते असे इथे मानले जाते. खूप भाविक इथे मला इच्छा मागताना दिसले आणि मीही तिथे जाऊन तुम्हाला दाखवते की हा खांब कसा पूर्णपणे. आपल्या महाराष्ट्रामध्येही किती सुंदर सुंदर अशी प्राचीन मंदिरे आहेत. तेच हे औंध गावामध्ये, तालुका खटाव आणि जिल्हा सातारा इथे सुंदर असे हे टेकडीवर यमाईचे मंदिर आहे. नक्की येऊन आपण दर्शन घेऊन जा आणि मंदिर कसे होते नक्की मला कमेंट करून सांगा. तर भेटूया नवीन व्हिडिओज मध्ये. तर तुम्हाला अशा सुंदर सुंदर मंदिरामध्ये माझ्यासोबत यायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. घरात बसूनही सुंदर असे मी प्राचीन मंदिर आणि विविध ठिकाणचे तुम्हाला मंदिरे दाखवणार आहेत. भेटूया आपण नवीनच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आपल्या महाराष्ट्रामध्येही किती सुंदर सुंदर अशी प्राचीन मंदिरे आहेत. तेच हे औंध गावामध्ये, तालुका खटाव आणि जिल्हा सातारा इथे सुंदर असे हे टेकडीवर यमाईचे मंदिर आहे. नक्की येऊन आपण दर्शन घेऊन जा आणि मंदिर कसे होते नक्की मला कमेंट करून सांगा. तर भेटूया नवीन व्हिडिओज मध्ये. तर तुम्हाला अशा सुंदर सुंदर मंदिरामध्ये माझ्यासोबत यायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. घरात बसूनही सुंदर असे मी प्राचीन मंदिर आणि विविध ठिकाणचे तुम्हाला मंदिरे दाखवणार आहेत.